नमस्कार. जर तुम्ही भारतात ऑनलाईन वस्तू विकत असाल, म्हणजे तुमचा ई-कॉमर्सचा व्यवसाय असेल, तर GSTR8 हा शब्द तुमच्या कानावर नक्कीच आला असेल आणि ऐकून थोडं टेन्शनही आलं असेल, नाही का? पण थांबा, काळजी नसावी. आज आपण हाच विषय एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर मग एक असा कर नियम आहे जो तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप महत्वाचा आहे. आणि हा नियम समजून घेणं म्हणजे फक्त कायद्याचं पालन करणं नाहीये, तर आपल्या व्यवसायाचा पाया मजबूत करण्यासारखं आहे. चला तर मग ह्याच्या खोलात जाऊया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, हे GSTR8 म्हणजे नेमकं आहे तरी काय? चला याचा अर्थ सोप्या शब्दात उलगडून पाहूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर GSTR8 हे एक मासिक रिटर्न आहे. हे कोणी फाईल करतं? तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स. आणि यात काय असतं? तर त्यांच्या प्लॅटफॉर्मवर झालेल्या विक्रीची आणि त्यावर गोळा केलेल्या टॅक्सची सगळी माहिती असते. म्हणजे हा एक प्रकारचा रिपोर्ट आहे जो ते सरकारला देतात. आता ह्या सगळ्या प्रक्रियेचा खरा आत्मा आहे TCS, म्हणजेच टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स. याचा अर्थ काय? तर ॲमेझॉनसारखे प्लॅटफॉर्म्स जेव्हा विक्रेत्याला त्याचे पैसे देतात, तेव्हा त्यातून फक्त 1% रक्कम कापून घेतात आणि ही रक्कम ते थेट सरकारकडे जमा करतात. त्यामुळे हे अगदी स्पष्ट होतं की कर कोण गोळा करताय, कोणाकडून करताय आणि तो कुठे जातोय. बरं, हे सगळं नक्कीच चालतं कसं? चला एक उदाहरण घेऊया म्हणजे पटकन लक्षात येईल. समजा शांता एंटरप्राइजेस नावाचा एक व्यवसाय आहे. त्यांनी ॲमेझॉनवर 20,000 रुपयांचे कपडे विकले. आता काय होईल? ॲमेझॉन पेमेंट करताना त्यातले 1% म्हणजे 200 रुपये TCS म्हणून कापून घेईल. मग ॲमेझॉन त्यांचं GSTR8 फाईल करेल आणि त्यात हे 200 रुपये दाखवेल. आणि गंमत म्हणजे हेच 200 रुपये शांता एंटरप्राइजेसच्या GSTR2A मध्ये दिसायला लागतील. म्हणजे ते नंतर या पैशांवर क्रेडिट क्लेम करू शकतात. पाहिलंत? ही प्रोसेस खरं तर खूप सरळ आहे. ठीक आहे, GSTR8 काय आहे हे तर आता आपल्याला कळलं. पण मग प्रश्न येतो की हे रिटर्न फाईल करण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे? GST कायद्यानुसार ही जबाबदारी आहे ई-कॉमर्स ऑपरेटर्सची. आता ई-कॉमर्स ऑपरेटर म्हणजे कोण? तर सोप्या भाषेत जो कोणी ऑनलाईन व्यापारासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म चालवतो, म्हणजे उदाहरणार्थ ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट. या ऑपरेटर्सची काही खास कर्तव्ये आहेत. पहिलं म्हणजे त्यांना GST अंतर्गत नोंदणी करावीच लागते. दुसरं, त्यांना TCSसाठी एक वेगळी नोंदणी करावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून झालेल्या प्रत्येक विक्रीसाठी दर महिन्याला GSTR8 दाखल करणं बंधनकारक आहे. आता आपण वळूया वेळेच्या महत्त्वाच्या पैलूकडे, म्हणजे हे GSTR8 भरायची शेवटची तारीख काय असते? नियम अगदी साधा आणि सरळ आहे. प्रत्येक महिन्याचं रिटर्न पुढच्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत भरायचं. उदाहरणार्थ, मार्च महिन्याचे रिटर्न 10 एप्रिलपर्यंत भरावं लागेल. हे लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. पण जर ही तारीख चुकली तर काय होतं मग? चला, आता बघूया की नियमांचं पालन न केल्यास काय गंभीर परिणाम होऊ शकतात. जर GSTR8 वेळेवर फाईल केलं नाही, तर दररोज 200 रुपयांचा भुर्दंड बसतो. यातले 100 रुपये CGSTचे आणि 100 रुपये SGSTचे असतात. आता ही रक्कम लहान वाटेल, पण लक्षात घ्या, हा दंड रोजच्या रोज वाढत जातो. इथे एकच दिलासादायक गोष्ट आहे की हे जे विलंब शुल्क आहे ते जास्तीत जास्त 5,000 रुपयांपर्यंतच मर्यादित आहे. पण तरीही दंड तो दंडच. आणि हे इथेच थांबत नाही. विलंब शुल्कासोबतच जेवढा कर भरायचा बाकी आहे त्या रकमेवर 18% वार्षिक दराने व्याज सुद्धा लागतं. आणि हे व्याज देय तारखेपासून ते प्रत्यक्ष पैसे भरेपर्यंत आकारलं जातं. आता आपण हे समजून घेऊया की GSTR8 फक्त ई-कॉमर्स ऑपरेटरसाठीच नाही, तर संपूर्ण बिझनेस इकोसिस्टमसाठी, म्हणजे सगळ्यांसाठीच इतकं महत्त्वाचं का आहे. इथे 2 परिस्थिती निर्माण होतात. एका बाजूला जेव्हा ऑपरेटर वेळेवर GSTR8 फाईल करतो, तेव्हा विक्रेत्याला त्याचं टॅक्स क्रेडिट त्याच्या GSTR2A मध्ये दिसतं. तो ते क्लेम करू शकतो आणि त्याचा कॅश फ्लो चांगला राहतो. सगळं काही सुरळीत चालतं. पण दुसऱ्या बाजूला जर GSTR8 फाईलच झालं नाही, तर विक्रेत्याचं ते क्रेडिट अडकून पडतं. ते दिसतच नाही. म्हणजे त्याचं खेळतं भांडवल अडकतं आणि ह्या दोघांमधली जी कंप्लायन्सची साखळी आहे ती तुटते. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की विक्रेत्याला मिळणारा फायदा
पूर्णपणे ऑपरेटरच्या कृतीवर अवलंबून आहे. जोपर्यंत ई कॉमर्स ऑपरेटर GSTR 8 फाईल करत नाही, तोपर्यंत तो विक्रेता किंवा पुरवठादार त्या TCS रकमेचं इनपुट क्रेडिट घेऊच शकत नाही. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, मग ते विक्रेते असोत किंवा ऑपरेटर, प्रत्येकाने हा विचार करायला हवा की त्यांची ई कॉमर्स कंप्लायन्सची रणनीती खरोखरच पूर्ण आहे का? कारण GSTचं पालन ही एक जोडलेली साखळी आहे. इथे एकाच्या कृतीचा परिणाम थेट दुसऱ्यावर होतो.